त्यांनी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा फासाने गळा वळण्याचा प्रयत्न केला तर? अस्मिता, माझ्यामुळे तुला काही झालं तर खूप गिल्टी वाटेल मला. प्लीज डोंट गो. डोंट वरी आंटी, मी सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग घेतलंय, मला काही होणार नाही. अहो, हे अस्मिता आहे, साधी गृहिणी नाहीये, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. तरी पण तुझ्या गळ्याला काही इजा होऊ नये म्हणून घे माझा पट्टा तुला. आधी पण तुम्हाला त्रास होईल ना मानेला. तो आमच्यासाठी एवढा जीव धोक्यात घालतेस आणि मी एवढंही तुझ्यासाठी करू शकत नाही का? हा घे तुला. थँक्यू सो मच. आणि हा पट्टा दिसू नये म्हणून माझा मफलर पण घ्या तुम्हाला. हां, गुड आयडिया. मी या पट्ट्यावरच मफलर गुंडाळून घेते. अबोली, त्या बॅगेत आहे बघ वरतीच मफलर. अस्मिता, आम्ही सगळे इथे घाबरून बसलोय आणि तू मात्र आमच्या सगळ्यांसाठी एवढी रिस्क घेऊन त्या खुन्याशी लढायला चालली आहेस. खरंच थँक्स अस्मिता. आणि थँक्स काय, हे कर्तव्य आहे माझं. अरे हो, हॅट राहिली. हॅट? त्याने पाहिलंय तुम्हाला, मला हॅटही घालावी लागेल. बाकी काहीही करेन मी, हॅट नाही देणार. डायना आंटी, तुम्हीच म्हणालात ना की अस्मिता आपल्यासाठी एवढी रिस्क घेते, मग साधी हॅट देण्याला नाही का म्हणताय तुम्ही? हॅट नाही घातली तर अस्मिताला डायना कसं समजेल तो? नाही, मी माझ्या डोक्यावरून हॅट कधीच काढत नाही. सॉरी, नाही. इट्स ओके, मी स्कार्फ गुंडाळून घेते. पण मग सगळे केस पांढरे करावे लागतील. अस्मिता, असू दे, मी देते हॅट. पण कोणी हसायचं नाही मला, प्लीज. माझे केस हे असे आहेत, त्यामुळे मला खूप शेमफुल वाटतं आणि मग ते लपवण्यासाठी मी ही हॅट सतत घालत असते. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब परत पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.